तर लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या दोघांचा मृत्यू झालाय। आई-वडिलांचा मृत्यू झाला विमान अपघातात। पंढरपूरमधील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झालाय। महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू झालेला आहे। तर आजच्या या अहमदाबाद लंडन विमानाच्या मध्ये जे प्रवासी होते त्यात महाराष्ट्रातले सुद्धा हे प्रवासी होते। ही बाब आता समोर येते। दुर्घटनेत पंढरपूरमधल्या ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे। खरं तर कित्येक लोक असे असतील जे आपली स्वप्न घेऊन निघालेले असतील, कित्येक लोक असतील जे परदेशात जाऊन आपण सहल करावी, फिरावं याच्यासाठी निघालेले असतील, काही कामानिमित्त निघालेले असतील। या सगळ्यांवर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। हे चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते हास्य आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठीची आतुरता होती, पण काळाला मात्र काहीतरी वेगळंच मंजूर होतं आणि हे हास्य आज हिरावलं गेलं। या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वीरेंद्र सिंग उत्पात आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना, पंढरपूरवर सुद्धा शोककळा पसरली आहे। पवार दाम्पत्य होतं, महादेव पवार आणि आशा महादेव पवार अशी दाम्पत्य होतं। मुलाकडे लंडनला ते भेटायला चालले होते आणि ते या अपघातात सापडलेले आहेत। त्यामुळं सांगोला भागामध्ये शोककळा पसरलेली आहे आणि एकंदरीत हा जो अपघात आहे ते गंभीर आहे त्याला, आणि त्याचं पूर्ण भारतातील जे आहे त्यात महाराष्ट्रातील हे सांगोल्याचं दाम्पत्य होतं। तिला अतिशय दुर्दैवी, हृदयद्रावक अशी ही घटना म्हणावी लागेल। या दाम्पत्यानं खरं तर आपल्या मुलाकडे आपण जाऊया आणि त्याला भेटूया याची किती आतुरता असेल, पण त्यांची ही भेट काळाला मंजूर नव्हती असं म्हणूया। आज या दोघांनाही त्या मुलापासून हिरावून घेतलेलं आहे। एक अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी। आणि सांगोला परिसरातले हे दाम्पत्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघालेलं होतं आणि याच अहमदाबाद लंडन फ्लाईटमध्ये ते प्रवास करत होते। प्रवास करत असताना त्यांनी आपले स्वतःचे फोटोसुद्धा काढले। त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद ओसंडून वाहत होता। आपल्या लेकाची भेट होईल या आशेनं, कितीतरी आतुरतेनं हे आपल्या मुलाकडे निघालेले होते आणि या सगळ्या आनंदावरती खऱ्या अर्थानं विरजण पडलं असं म्हणूया। भीषण असा हा विमान अपघात झाला। यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। यातली अनेक कुटुंबांनी आपले प्रिय व्यक्ती गमावलेले आहेत। ही संख्या 240 पेक्षा जास्त आहे असं सांगितलं जातंय। आजही